जय श्री तड़वाड़ गुरुदेव। बच्चों, महाभारत के बारे में आप सभी को जानकारी है क्या? महाभारत में पांडवों और कौरवों दोनों आते हैं। कौरवों 101 संख्या में रहते हैं, पांडवों में 5 रहते हैं। पांडवों में बहुत बलशाली का नाम बता सकते हो क्या? कोई बता सकते हैं क्या? हाँ, बताइए। हाँ, भीम। अच्छा, तुम्हारा उत्तर ठीक है, भीम पंच पांडवों में एक है। आज हम भीम और राक्षस के बारे में जानकारी प्राप्त करेंगे। पाठ का शीर्षक है भीम और राक्षस। भीम और राक्षस। शीर्षक का नाम है भीम और राक्षस। लेखक है विष्णु प्रभाकर। लेखक विष्णु प्रभाकर। लेखक का नाम है विष्णु प्रभाकर। पहले लेखक के बारे में हम जानकारी हासिल करेंगे। प्रसिद्ध रेडियो नाटककार श्री विष्णु प्रभाकर 1912 जन्म 1912। मृत्यु 2009। स्थान मीरापुर। स्थान मीरापुर। मुजफ्फरनगर। जन्म मीरापुर जिले मीरापुर जिले मुजफ्फरनगर। राज्य उत्तर प्रदेश। राज्य उत्तर प्रदेश है। प्रसिद्ध रेडियो नाटककार श्री विष्णु प्रभाकर जी का जन्म 1912 में हुआ, मृत्यु 2009। मीरापुर जिले के मुजफ्फरनगर उत्तर प्रदेश में हुआ था। आपके प्रसिद्ध एकांकी संग्रह हैं प्रकाश और परछाई, ऊंचा पर्वत, गहरा सागर, माँ का बेटा, इंसान और अन्य एकांकी, अशोक तथा अन्य एकांकी, माँ बाप आदि। सोवियत लाइट पुरस्कार से सम्मानित आपने 60 से अधिक पुस्तकों के एवं अनेक पत्र पत्रिकाओं के संपादन में भी योगदान दिया है। आवरा मसीहा आपकी प्रसिद्ध जीवनी है। आपके उपन्यास हैं अर्धनारीश्वर, केंद्र साहित्य अकादमी द्वारा पुरस्कृत, तट के बंधन, निशिकांत, स्वप्नमयी व दादा की कचहरी। कहानी संग्रह हैं धरती अब भी घूम रही है, मेरी प्रिय कहानियां, संघर्ष के बाद, आदि और अंत। प्रसिद्ध रेडियो नाटककार श्री विष्णु प्रभाकर जी 1912 में जन्म हुए।
है ऊंचा पर्वत, तीसरा है गहरा सागर, चौथा है माँ का बेटा, पांचवा है इंसान और अन्य एकांकी, छठवां अशोक तथा अन्य एकांकी, माँ बाप आदि। सोवियत लैंड यानी रशिया सरकार से देने वाले सोवियत लैंड पुरस्कार भी इनको देकर सम्मानित किया गया। 60 से अधिक पुस्तकें एवं अनेक पत्र पत्रिकाओं के संपादन भी श्री विष्णु प्रभाकर जी किए हैं। आवरा मसीहा प्रसिद्ध जीवनी है। इनकी जीवनी आवरा मसीहा आवारा मसीहा आवारा मसीहा जीवनी है, आपकी प्रसिद्ध जीवनी है। आपके उपन्यास हैं अर्धनारीश्वर, केंद्र साहित्य अकादमी से पुरस्कृत हुआ है। तट के बंधन और एक उपन्यास है निशिकांत, ये भी इनके प्रसिद्ध उपन्यास हैं। स्वप्न व दादा की कचहरी, ये भी उपन्यास हैं। कहानी संग्रह है धरती अब भी घूम रही है, मेरा प्रिय कहानियां, संघर्ष के बाद, आदि और अंत। ಪ್ರಸಿದ್ಧ ರೇಡಿಯೋ ನಾಟಕಕಾರರಾದಂಥ ವಿಷ್ಣು ಪ್ರಭಾಕರ್ ಜಿ ಅವರು 1912ರಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ್ರು. ಇವರ ಮೃತ್ಯು 2009ರಲ್ಲಿ ಆಗುತ್ತೆ. ಇವರು ಮಿರಾಪುರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಮುಜಫರ್ನಗರ್ನಲ್ಲಿ 1912ರಲ್ಲಿ ಹುಟ್ಟುತ್ತಾರೆ. ಇವರು ಪ್ರಸಿದ್ಧ ಏಕಾಂಕಿ ರಚನೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಕಾಶ ಮತ್ತು परछाई, ऊंचा पर्वत, गहरा सागर, माँ का बेटा, इंसान और एकांकी, अशोक तथा अन्य एकांकी, माँ बाप आदि ಇನ್ನು ಮುಂತಾದವುಗಳು ಇವರ ಕಾದಂಬರಿಗಳಾಗಿವೆ. ಉಪನ್ಯಾಸ, ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಉಪನ್ಯಾಸ ಅಂದರೆ ಕಾದಂಬರಿಗಳು. ಸೋವಿಯತ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಪುರಸ್ಕಾರ ಸೆ ಸಮ್ಮಾನಿತ. ಇವರಿಗೆ ರಷ್ಯಾ ದೇಶ, ಏನು ಸೋವಿಯತ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಅಂತ ಕರೀತಿದ್ರು, ರಷ್ಯಾ ದೇಶದಿಂದ ಸಹ ಇವರಿಗೆ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡಲಾಗಿದೆ. 60ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಅಧಿಕ ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಇವರು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಪತ್ರಿಕೆಗಳನ್ನೆಲ್ಲ ಬರೆದು ಸಂಪಾದಕರಾಗಿ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ ತಮ್ಮದೇ ಆದಂಥ ಕೊಡುಗೆಯನ್ನು ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಆವರಾ ಮಸೀಹಾ ಎಂಬುದು ಇವರ ಪ್ರಸಿದ್ಧ ಜೀವನಿಯಾಗಿದೆ, ಜೀವನ ಚರಿತ್ರೆ ಆಗಿದೆ. ಇವರ ಒಂದು ಕಾದಂಬರಿಗಳನ್ನು ನೋಡೋದಾದ್ರೆ ಅರ್ಧನಾರೀಶ್ವರ ಕಾದಂಬರಿ, ಇದು ಕೇಂದ್ರ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿಯಿಂದ ಪುರಸ್ಕೃತಗೊಂಡಿದೆ. ಹಾಗೆ ತಟ್ಕೆ ಬಂಧನ್ ಅನ್ನೋ ಒಂದು ಕಾದಂಬರಿಯನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ನಿಶಿಕಾಂತ್ ಅಂತೇಳಿ ಕಾದಂಬರಿಯನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಸ್ವಪ್ನಮಯಿ ವ ದಾದಾ ಕಿ ಕಚೇರಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಇನ್ನೊಂದು ಕಾದಂಬರಿಯನ್ನು ಸಹ ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೆ ಕಹಾನಿ ಸಂಗ್ರಹ, ಕಥೆಗಳ ಸಂಗ್ರಹ ಆಗಿದೆ. ಧರ್ತಿ ಅಬ್ಬಿ ಘೂಮ್ ರಹಿ ಹೈ ಕಥೆಯ ಸಂಗ್ರಹ ಆಗಿದೆ. ಹಾಗೆ ಮೇರೆ ಪ್ರಿಯ ಕಹಾನಿಯ, ಇದು ಸಹ ಕಥೆಗಳ ಸಂಗ್ರಹ ಇದೆ. ಸಂಘರ್ಷ ಕೆ ಬಾದ್, ಆದಿ और अंत, ಇವೆಲ್ಲ ಅವರ कथेಗಳ संग्रह आगे। बच्चों, यह एकांकी पौराणिक एकांकी है। भीम के द्वारा बकासुर का वध इस एकांकी का कथासार है। दानवता पर मानवता की जीत और अच्छाई के सामने बुराई की हार इस एकांकी का संदेश है। पात्र परिचय: ब्राह्मण घर का मालिक, ब्राह्मणी ब्राह्मण की पत्नी, कुंती भीम की माता, भीम कुंती का पुत्र, बकासुर राक्षस। पहला दृश्य देखेंगे। मंच पर एक मकान के आंगन का दृश्य। गरीब ब्राह्मण का घर है, सभी रो रहे हैं, चारों ओर उदासी। पर्दा उठने पर लोग रोते रोते बात कर रहे हैं।
ब्राह्मणी, यहाँ रुके तो ब्राह्मण, यहाँ अंत में रुके तो ब्राह्मण की बेटी, यहाँ रुके तो कुंती, यहाँ रुके तो भीम, यहाँ रुके तो राक्षस। ब्राह्मणी रोकर, मैं कहती हूँ तुम मुझे जाने दो, बच्चे तो अब बड़े हो गए हैं, उन्हें संभालने में कोई कठिनाई नहीं होगी। ब्राह्मण, नहीं नहीं, तू कैसे जा सकती है? तू चली जाएगी तो घर में क्या रहेगा? बच्चे अभी इतने बड़े कहाँ है? फिर बेटी का विवाह भी करना है। नहीं, मैं जाऊंगा। ब्राह्मणी, अजी तुम कैसे जाओगे? तुम चले गए तो घर का सारा ही चल जाएगा। नहीं, मैं ही जाऊंगी। लड़की, माँ, ना तुम जाओगी और ना पिताजी को जाने दोगी, मैं जाऊंगी। ब्राह्मणी, मेरे रहते मेरे बच्चे मरने जाएं? भगवान, मैंने ऐसे क्या पाप किया है? जोर से रोती है, सब रो पड़ती है। तभी सहसा बाहर से कुंती और भीम आते हैं। कुंती, क्या बात है? तुम सब क्यों रो रहे हो? भीम, कहाँ जाना है तुम्हें? क्या विपदा आ पड़ी? अरे भाई, हुआ क्या? कुछ बताओ। कोई ना बोलता, उसी तरह रोते रहते हैं। भीम, रोने बंद करके बात बताओ। ब्राह्मण, बात क्या है? मेरा भाग्य फूट गया, इसे कहता रहा चल इस एक चक्र नगरी को छोड़कर कहीं और चले, पर यार तो यहीं की मिट्टी में ऐसा रम गई कि जाने का नाम ना नहीं लेती। मेरा तो बुलाव आ गया। कुंती, कहाँ से बुलाव आ गया? कुछ बताओ तो, तुम्हें क्या दुख है? हम कुछ ना कुछ जरूर करेंगे। ब्राह्मण, हाय बहन, तुम हमारे अतिथि हो। अतिथि को अपने दुख से दुखी ना नहीं करना चाहिए। कुंती, अच्छा तुम ना बताओ, मैं अपनी बेटी से पूछती हूँ। बेटी, हाँ बेटी बताओ तो क्या बात है? ब्राह्मणी, अजी बात क्यों नहीं देते? ये परदेशी हैं, उस राक्षस की कहानी का इन्हें क्या पता? ब्राह्मण, हाँ हम लोग उसे बक कहते हैं, वैसे उसका पूरा नाम बकासुर है। भीम, ओह बकासुर, फिर वह क्या करता है? ब्राह्मण, करता क्या? इस नगरी की रक्षा करता है। कुंती, राक्षस रक्षा करता है? रक्षा करता है तो तुम रोते क्यों हो? क्या वह जा रहा है या तुमसे कुछ अपराध हो गया है? ब्राह्मण, ना बहन, कुछ अपराध नहीं हुआ। भीम, तुम पहले बुझा रहे हो। ऐसा कौन राक्षस है जो नगरी की रक्षा करता है? क्या यहाँ कोई राजा नहीं है? ब्राह्मण, बेटा मैं तुम्हें
सब कहानी बताता हूँ। इस नगरी का राजा बड़ा दुर्बल है, बस गद्दी पर बैठना जानता है। उसको दबाकर बक असली राजा बन बैठा है। वही अब हमारी रक्षा करता है। फिर वह आपसे कुछ बदले में मांगता होगा। ब्राह्मण, हाँ बेटा, बकासुरम लोगों की रखवाली करता है और उसके बदले में हमसे एक गाढ़े अन्न, 2 भैंस और 1 मनुष्य लेता है। भीम, रोज? हाँ बेटा, रोज लेता है। नगरी के सब लोगों ने मिलकर बारी बांध ली है। अब जिसकी बारी आती है तब वही या सब सामान बेचता है। भीम, तो अब समझ में आया, आज तुम्हारी बारी है। अरे तो पहले ही क्यों ना बता दिया था? ब्राह्मण, सब लोग अपनी बारी भुगते हैं, ना भुगते तो वह राक्षस सारे नगर को उजाड़ दे, हजारों मनुष्यों को एक साथ का जाए। भीम, और कोई अपनी जगह दूसरा आदमी भेज दे? हाँ, भेज सकता है। उसे तो आदमी चाहिए। बहुत से लोग ऐसा करते हैं। कुंती, तो क्या यहाँ आदमी बिकते हैं? ब्राह्मण, हाँ बहन, बिकते हैं। मेरे पास धन नहीं है, होते तो एक आदमी खरीद कर बेच देता। भीम, बड़ी अजीब नगर है यहाँ। यहाँ आदमी बिकते हैं। मालूम होता है यहाँ के आदमियों में आपस में प्रेम और एकता नहीं है। कुंती, लेकिन ऐसा तुम कब तक राक्षस का पेट भरते रहोगे? ब्राह्मण, यह तो कोई सोचता ही नहीं। जब जिसकी बारी आती है तभी उससे ध्यान आता है। बस रो पीट कर कुछ दिनों में वह भी सब्र कर लेता है। भीम, कब से ऐसा होता रहा है? ब्राह्मण, पिछले 40 वर्षों से। भीम, बड़े बहादुर हो तुम लोग। अरे 40 वर्षों में कोई एक आदमी ऐसा नहीं पैदा हुआ जो उस राक्षस को पाठ पढ़ा सकते हो। अगर तुम हिम्मत करो तो उसे मार सकते हो। कुंती, सुनो भाई, तुम चिंता मत करो। उठो, खाओ पीओ, जाओ बहन, तुम रसोई में जाओ। और बेटी, तुम अपना काम देखो, कल तुम में से कोई नहीं जाएगा। ब्राह्मण, क्या क्या कहा तुमने बहन? हम में से कोई नहीं जाएगा? कुंती, हाँ, तुमसे कोई नहीं जाएगा। ब्राह्मण, तो कौन जाएगा? कुंती, मेरा यह बेटा। मेरे तो 5 बेटे हैं ना। ब्राह्मण, नहीं नहीं, यह नहीं हो सकता। हमारी बारी है वो, और तुम्हारा बेटा जाए। कुंती, अब तुम चुप रहो, चुप रहो। क्यों बेटा, तुम तैयार हो ना? भीम, तैयार मां।
जब से बकासुर का नाम सुना है मेरी भुजाएं पड़क रही हैं, मेरे नेत्र से देखने को उतावले हो रहे हैं। वाह माँ, जहां हम रहे वहां बकासुर किसी को सता सकेगा। कुंती, तुझसे यही आशा थी बेटा। ब्राह्मणी से, सुना बहन, अब तुम रोना छोड़कर खुशी खुशी काम में लग जाओ। ब्राह्मणी, नहीं नहीं बहन, यह कैसे हो सकता है, यह तो पाप है। तुम हमें कुंती, ओह, मेरे बेटे की बात सुनी, वह बड़ा वीर है, क्या पता राक्षस को मार डाले। ब्राह्मण, राक्षस को मार डाले, बात तो तुम्हारी बात प्रिय लगती है। ब्राह्मणी, तुम्हारा दिल बहुत बड़ा है बहन, भगवान तुम्हारे बेटे की रक्षा करेगा। लड़की, बुआ बुआ, तुम कितनी अच्छी हो। कुंती, पगली, जा रसोई में मां की मदद कर, और भीम तू जा कल की तैयार कर। भीम, चलो मां। वे तीनों एक और अंदर तथा भीम और कुंती दूसरी ओर बाहर जाते हैं। पर्दा गिरता है। यहाँ पात्र परिचय में ब्राह्मण आते हैं। घर का मालिक है ब्राह्मणी, ब्राह्मण की पत्नी है कुंती, भीम की माता। भीम कुंती का पुत्र, बकासुर राक्षस। पहला दृश्य है एक मंच पर, मंच यानी स्टेज, मंच पर मकान का आंगन, मकान का आंगन है, गरीब ब्राह्मण का घर, ये गरीब ब्राह्मण का घर है। सभी रो रहे हैं, चारों ओर उदासी है। पर्दा उठने पर लोग रोते रोते बात कर रहे हैं। ब्राह्मणी, मैं कहती हूँ तुम मुझे जाने दो, बच्चे तो अब बड़े हो गए हो नहीं, उन्हें संभालने में कोई कठिनाई नहीं है। ಬ್ರಾಹ್ಮಣಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ನೀವು ಯಾರು ಹೋಗುವುದು ಬೇಡ, ನಾನು ಮಗುವನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡು ಇರುತ್ತೇನೆ, ಮಕ್ಕಳು ಈಗ ದೊಡ್ಡವರಾಗಿದ್ದಾರೆ, ನೀವ್ಯಾರು ಹೋಗುವುದು ಬೇಡ, ಅವರನ್ನು ಸಾಕಿ ಸಲುವುದು ನಿಮಗೇನು ಕಷ್ಟವಾಗುವುದಿಲ್ಲ. ब्राह्मण, नहीं नहीं, तू कैसे जा सकती है, तू चली जाएगी तो घर में क्या रहेगा, बच्चे अभी इतने बड़े कहाँ है, फिर बेटे का विवाह भी नहीं करना है, बेटे का विवाह भी करना है, नहीं मैं ही जाऊंगा. ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ, ನೀನು ಹೇಗೆ ಹೋಗಲು ಸಾಧ್ಯ, ನೀನು ಹೊರಟು ಹೋದರೆ ಮನೆಯ ಸ್ಥಿತಿ ಏನಾದೀತು, ಮಗು ಎಲ್ಲಿ ದೊಡ್ಡದಾಗಿದೆ, ಈ ಮಗುವಿನ ಮದುವೆ ಸಹ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಇಲ್ಲ, ನೀನು ಹೋಗುವುದು ಬೇಡ, ನಾನು ಹೋಗುತ್ತೇನೆ. आग ब्राह्मणी, अजी तुम कैसे जाओगे, तुम चले गए तो घर का सहारा ही चल जाएगा, नहीं मैं ही जाऊंगी. ರೀ, ನೀವು ಹೇಗೆ ಹೋಗುವಿರಿ, ನೀವು ಹೊರಟು ಹೋದರೆ ಮನೆಯೇ ಹೊರಟು ಹೋದಂತಾಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲ, ನಾನು ಹೋಗುತ್ತೇನೆ, ನಿಮ್ಮ ಬದಲಿಗೆ ನಾನು ಹೋಗುತ್ತೇನೆ.
मैं जाऊंगी। ಅಮ್ಮ ನೀನು ಹೋಗುವುದು ಬೇಡ, ಅಪ್ಪಾಜಿ ನೀನು ಹೋಗುವುದು ಬೇಡ, ನಿಮ್ಮ ಬದಲಿಗೆ ನಾನೇ ಹೋಗುತ್ತೇನೆ। ब्राह्मण मेरे रहते मेरे बच्चे मरने को जाए, भगवान मैंने इसे क्या पाप किया है जो से रोती हूँ। सब रो पड़ते हैं, सभी सासा बाहर से कुंती और भीम आते हैं। ನಾನು ಇರುವಾಗ ಮಗಳೇ ನೀನೇಗೆ ಸಾಯುವುದು? ದೇವರೇ ನಾನೆಂತ ಪಾಪ ಮಾಡಿದ್ದೇನೆ ಎಂದು ಜೋರಾಗಿ ಅಳುತ್ತಾಳೆ। ಅಯ್ಯೋ ಎಂತ ಗತಿ ಬಂದಿತ್ತಲ್ಲ। ಇದ್ದಕ್ಕಿದ್ದ ಹಾಗೆ ಅದೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೊರಗಡೆಯಿಂದ ಕುಂತಿ ಮತ್ತು ಭೀಮ ಬರುತ್ತಾರೆ। ಕುಂತಿ ಕ್ಯಾ ಬಾತ್ ಹೈ ತುಮ್ ಸಬ್ ಕ್ಯೂ ರೋ ರಹೆ ಹೋ? ಆಗ ಕುಂತಿ ಹೇಳುತ್ತಾಳೆ, ಏನು ವಿಷಯ, ಏಕೆ ಎಲ್ಲರೂ ಅಳುವಿರಿ? भीम कहाँ जाना है तुम्हें? क्या विपदा आ पड़ी? विपदा मुसीबत, विपदा मुसीबत, मुसीबत कष्ट, मुसीबत कष्ट, प्रॉब्लम्स। ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಭೀಮೆ ಹೇಳ್ತಾನೆ, ಏನು ನಿಮಗೇನು ಸಮಸ್ಯೆ ಉಂಟಾಗಿದೆ? ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗುತ್ತಿರುವಿರಿ? ಕಹಾಂ ಜಾನಾ ಹೈ ತುಮೆ? ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಬೇಕಾಗಿದೆ ನೀವು? ಕ್ಯಾ ವಿಪದ ಪಡಿ? ನಿಮಗೇನಾದ್ರು ತೊಂದರೆ ಬಂದಿದೆಯೇ? ಏನು ನೀವು ಕಷ್ಟಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕು ಹಾಕಿಕೊಂಡಿರುವಿರಾ? ಕುಂತಿ अरे भाई क्या कुछ बताओ। कोई नहीं बताता, उसी तरह रोते हैं। अरे ಸೋದರ ಏನಾಯಿತು ಎಂದು ಹೇಳು, ಏನಾದರೂ ತಿಳಿಸು। ಆಗ ಏನು ಹೇಳದೆ ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಹೆಂಡತಿ, ಬ್ರಾಹ್ಮಣನ ಮಗಳು ಎಲ್ಲರೂ ಅಳುತ್ತಿರುತ್ತಾರೆ। ಆಗ ಭೀಮ ಹಾ ರೋನಾ ಬಂದ್ ಕರ್ಕೆ ಬಾತ್ ಬತಾವು, ನೀವೆಲ್ಲ ಅಳುವುದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿ ಏನಾಗಿದೆ ವಿಷಯವನ್ನು ತಿಳಿಸುವಂತರಾಗಿ। ब्राह्मण बात क्या है? मेरा बाग ही फूट गया, इसे कहता रहा चल इसी एक चक्र नगरी को छोड़कर कहीं और चले, पर या यहीं की मिट्टी में ऐसा रम गई कि जाने का नाम नहीं लेती। मेरा तो बुलावा आ गया। ಏನೆಂದು ಹೇಳುವುದು? ನನ್ನ ಅದೃಷ್ಟವೇ ಕೆಟ್ಟು ಹೋಗಿದೆ। ನಾನು ಇವರೊಂದಿಗೆ ಹೇಳುತ್ತಿರುತ್ತೇನೆ, ಈ ಏಕಚಕ್ರ ನಗರವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲಿಗಾದರೂ ಹೋಗೋಣವೆಂದು, ಆದರೆ ಏನು ಮಾಡುವುದು? ಈ ಮಣ್ಣಿನ ಭೂಮಿ ನಮ್ಮನ್ನ ಈ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ಸೆಳೆದುಕೊಂಡು ಎಲ್ಲಿಗೂ ಹೋಗಲು ಬಿಡುತ್ತಿಲ್ಲ। ನನ್ನ ಕರೆ ಬಂದಿದೆ। ಕುಂತಿ कहां से बुलावा गया? कुछ बताओ तो, तुम्हें क्या दुख है? हम कुछ ना कुछ जरूर करेंगे। ಏನು ಎಲ್ಲಿಂದ ಕರೆ ಬಂದಿದೆ? ಸ್ವಲ್ಪ ಹೇಳುವಂತ ನಾವು। ಏನು ನಿಮ್ಮ ದುಃಖ? ಏನಾದರೂ ತಿಳಿಸಿದರೆ ನಾವು ಖಂಡಿತವಾಗಿ ಅವಶ್ಯವಾಗಿ ನಾವೇನಾದರೂ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡುತ್ತೇವೆ। ब्राह्मण हाय बहन तुम हमारे अतिथि हो, अतिथि को अपने दुख से दुखी नहीं करना चाहिए। हाय अಯ್ಯೋ ಸೋದರಿ, ನೀವು ನಮ್ಮ ಅತಿಥಿಗಳು, ಅತಿಥಿಗೆ ನಮ್ಮ ದುಃಖವನ್ನು ಹೇಳಿಕೊಳ್ಳುವುದೇ ಇಲ್ಲ, ಹೀಗೆ ನಾವು ಮಾಡಲಾಗುವುದಿಲ್ಲ। कुंती अच्छा तुम ना बताओ, अपनी बेटी से पूछता हूँ। बेटी से हाँ बेटी बताओ तो क्या बात है? ओ ನೀವೆಲ್ಲರೂ ಯಾರು ಹೇಳುದು? ಅಚ್ಚ ಆಯ್ತು, ಒಳ್ಳೆಯದು, ನೀವ್ಯಾರು ಹೇಳುವುದಿಲ್ಲವೇ? ಇರಲಿ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ನನ್ನ ಮಗಳನ್ನು ಕೇಳುತ್ತೇನೆ। ಮಗಳೇ ಏನಾಯ್ತೆಂದು ಸ್ವಲ್ಪ ಹೇಳು ತಾಯಿ, ಹೇಳು ಮಗಳೇ।
ब्राह्मणी, अजी बात क्यों न देते, ये परदेशी है, उस राक्षस की कहानी का इन्हें क्या पता ರೀ, ಏನೆಂದು ವಿಷಯ ಇವರಿಗೆ ತಿಳಿಸುವುದು, ಇವರು ಬೇರೆ ಊರಿನವರು, ಈ ರಾಕ್ಷಸನ ಕಥೆಯ ಬಗ್ಗೆ ಇವರಿಗೇನು ತಿಳಿದಿದೆ. ब्राह्मण, हाँ इस लोग बक कहते हैं, वैसे उसका पूरा नाम बकासुर है. ಹೌದು, ಅವನ ಹೆಸರು ಬಕ ಎಂದು, ಎಲ್ಲರೂ ಅವನನ್ನು ಬಕಾಸುರ ಎಂದು ಪೂರ್ಣ ಹೆಸರಿಂದ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಭೀಮ್, ಓಹ್ बकासुर, फिर क्या करा है, ಏನು ಬಕಾಸುರನೇ, ಅವನೇನು ಮಾಡುತ್ತಾನೆ. ब्राह्मण, करता क्या, इस नगर की रक्षा करता है, ಏನು ಮಾಡುತ್ತಾನೆ ಗೊತ್ತೇ, ಈ ನಗರದ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಅವನು ಮಾಡುತ್ತಾನೆ. ಕುಂತಿ, ಏನು रक्षा करता है तो तुम रोते क्यों हो, क्या वह अब जा रहा है या तुमसे कुछ अपराध हो गया. ಏನು ರಾಕ್ಷಸ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೆ, ರಕ್ಷಣೆ ಮಾಡುವುದಾದರೆ ನೀವೇಕೆ ಅಳುವಿರಿ, ಏನು ಅವನೇನಾದ್ರು ಎಲ್ಲರೂ ನಿಮ್ಮನ್ನು ಬಿಟ್ಟು ಹೋಗುತ್ತಿದ್ದಾನೆಯೇ, ಅಥವಾ ನಿಮ್ಮಿಂದ ಏನಾದರೂ ಅಪರಾಧವಾಗಿದೆಯೇ. ब्राह्मण, ना बहन कुछ अपराध नहीं हुआ, ಇಲ್ಲ ಸಹೋದರಿ, ನಮ್ಮಿಂದ ಏನು ಅಪರಾಧ ಆಗಿಲ್ಲ. भीम, ना बहन कुछ अपराध नहीं हुआ, तुम पहेलियां बुझा रहे हो. ऐसे कौन राक्षस है जो नगर की रक्षा करता है, क्या या कोई राजा नहीं. ಏನು ಒಗಟು ನುಡಿದಂತೆ ನುಡಿಯುತ್ತಿದ್ದೀರಲ್ಲ, ಅವನು ಯಾರು ರಾಕ್ಷಸ, ಅವನು ಈ ನಗರದ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾನೇನು, ಏನು ಇಲ್ಲಿ ಯಾರು ರಾಜರಿಲ್ಲವೇ. ब्राह्मण, बेटा मैं तुम्हें सब कहानी बताता हूँ. इस नगरी का राजा बड़ा दुर्बल है, बस गद्दी पर बैठना जानता है, उसको दबाकर बक असली राजा बन गया बैठा है, वही अब हमारी रक्षा करता है. ಆಗ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ, ಮಗು ಭೀಮನನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಹೇಳ್ತಾನೆ, ಮಗು ನಾನು ಪೂರ್ಣ ಕಥೆಯನ್ನು ಹೇಳಿಬಿಡುತ್ತೇನೆ. ಈ ನಗರದ ರಾಜ ಬಹಳ ದುರ್ಬಲನಾಗಿದ್ದಾನೆ, ಏನು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬಾರದ ಅಪ್ರಯೋಜಕ ರಾಜನಾಗಿದ್ದಾನೆ. ಅಯ್ಯೋ, ಅವನು ಕೇವಲ ಸಿಂಹಾಸನದ ಮೇಲೆ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುವುದನ್ನು ಮಾತ್ರ ಕಲಿತಿದ್ದಾನೆ. ಅವನನ್ನ ಹಿಂದಿಕ್ಕಿ ಅವನನ್ನ ಮೂಲೆ ಗುಂಪು ಮಾಡಿ ನಿಜವಾದ ರಾಜ ಬಕನೇ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಅವನೇ ನಮ್ಮ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೆ. भीम, फिर वह आपसे कुछ बदले में मांगता होगा, ಏನು ಅವನೇನಾದರೂ ನಿಮ್ಮಿಂದ ಅಪೇಕ್ಷೆ ಪಟ್ಟಿದ್ದಾನೆಯೇ, ಏನಾದರೂ ಕೇಳುತ್ತಿದ್ದಾನೆಯೇ. ब्राह्मण, हाँ बेटा, हौदु मगुवे, बकासुर हम लोगों को रखवाली करता है और उसके बदले में हमसे एक गाड़ी अन्न, 2 भैंस और 1 मनुष्य लेता है. ಆಗ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ, ಹೌದು ಮಗು, ಬಕಾಸುರ ನಮ್ಮ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೆ. रखवाली, बच्चों शब्दार्थ लिखिए, रखवाली पहरेदार करना या रक्षा करना, ನಮ್ಮನ್ನ ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಾನೆ. ಹಾಗೆ ಇದರ ಬದಲಿಗೆ
ಅವನಿಂದ ಒಂದು ಗಾಡಿ ಅನ್ನ, 2 ಎಮ್ಮೆಗಳು ಹಾಗೂ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನ ಅವನು ತಿನ್ನುತ್ತಾನೆ. ಭೀಮ್ ಏನು ರೋಜ್ ಏನು ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಹೀಗೆ ತಿನ್ನುತ್ತಾನೇನು? ब्राह्मण हाँ बेटा, रोज लेता है। नगर के सब लोगों ने मिलकर बारी बांध ली है। अब जिसकी बारी आती है तब वह यह सब सामान बेचता है। ಹೌದು ಮುಗಿವೆ, ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಹೀಗೆ ಜನರು, ನಗರದ ಜನರೆಲ್ಲ ಸೇರಿ ಒಂದೊಂದು ಸರತಿಯನ್ನು ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಯಾರ ಸರತಿ ಬರುತ್ತದೆಯೋ ಅವರು ಇದನ್ನ ಅವನ ಇಚ್ಛೆಯನ್ನು ಪೂರೈಸಬೇಕಾಗಿದೆ. ಆ ವ್ಯಕ್ತಿಯು, ಸರತಿ ಬಂದಂತ ವ್ಯಕ್ತಿಯು ಈ ಎಲ್ಲವನ್ನು ಅವನಿಗೆ ಪೂರೈಸಿ ಕಳಿಸಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಭೀಮ್ ಈಗ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು. ಓ, ಇಂದು ನಿಮ್ಮ ಸರತಿಯು ಬಂದಿರುವುದೇನೋ? ಮತ್ತೆ ಇದನ್ನು ಮೊದಲೇ ಏಕೆ ಹೇಳಲಿಲ್ಲ? ಬ್ರಾಹ್ಮಣ ಆಗ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾರೆ, सब लोग अपने भोगते हैं, ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಸರತೆಯನ್ನು ಪೂರೈಸದೆ ಹೋದರೆ ರಾಕ್ಷಸ ಇಡೀ ನಗರವನ್ನು ಧ್ವಂಸ ಮಾಡುತ್ತಾನೆ. ಸಾವಿರಾರು ಮನುಷ್ಯರನ್ನ ಒಟ್ಟಿಗೆ ಆಕ್ರಮಣ ತಿನ್ನುತ್ತಾನೆ. भीम और कोई अपनी जगह दूसरा आदमी बेच दे ಏನು? ಹಾಗಾದರೆ ಸರತಿಯಂತೆ, ಬಂದ ಸರತಿಯಂತೆ ಬಿಟ್ಟು ಬೇರಾದರೂ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರಾದರೂ ಕಳಿಸಬಹುದೇ? ब्राह्मण हाँ, बेच सकता है, उसे तो आदमी चाहिए, बहुत से लोग ऐसे करते हैं. ಹೌದು, ಹೀಗೆ ತಮ್ಮ ಸರತಿಯಲ್ಲಿ ಬಂದಂತೆ ಅವರು ತಾನಾದರೂ ಹೋಗಬಹುದು ಅಥವಾ ಬೇರೆ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನಾದರೂ ಕಳಿಸಬಹುದು. ಹೀಗೆ ಎಲ್ಲ ಜನರು ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಆಗ ಕುಂತಿ, तो यहाँ आदमी बिकते भी है ಏನು? ಇಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯರನ್ನು ಸಹ ಮಾರಾಟ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆಯೇ? ब्राह्मण हाँ बहन, बिकते हैं, मेरे पास धन नहीं है, होते तो एक आदमी खरीद कर बेच देता. ಹೌದು ಸಹೋದರಿ, ಇಲ್ಲಿ ಜನರನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ನನ್ನ ಬಳಿ ಹಣವಿದ್ದರೆ ನಾನು ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನನ್ನು ಕೊಂಡು ನನ್ನ ಬದಲಿಗೆ ಅವನನ್ನು ಕಳಿಸುತ್ತಿದ್ದೆ. भीम बड़ी अजीब नगर है, यहाँ आदमी बिकते हैं, मालूम होता है यहाँ के आदमियों में आपस में प्रेम एकता नहीं. ಎಂತ ವಿಚಿತ್ರವಾದ ಜನರಿದ್ದೀರಿ, ವಿಚಿತ್ರವಾದ ನಗರವಾಗಿದೆ. ಏನು, ಇಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯರನ್ನು ಮಾರಾಟ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆಯೇ? ನನಗೆ ಈಗ ಗೊತ್ತಾಗುತ್ತಿದೆ. ಆದ್ಮಿ, ಇಲ್ಲಿಯ ಜನರ ನಡುವೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಪ್ರೀತಿಯ ಕೊರತೆ ಇದೆ. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಆತ್ಮೀಯತೆ ಇಲ್ಲ, ಪ್ರೀತಿ ಇಲ್ಲ. ಕುಂತಿ लेकिन ऐसे तुम कब तक राक्षस का पेट भरते रहोगे? ಆದರೆ ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಮಾಡಿಕೊಂಡು ಎಲ್ಲಿಯವರೆಗೆ ಆ ರಾಕ್ಷಸನ ಹೊಟ್ಟೆಯನ್ನು ತುಂಬಿಸಲಿದ್ದೀರಿ ನೀವು? ब्राह्मण यहाँ तो कोई सोता ही नहीं, जब जिसकी बारी आता है तभी उसे ध्यान आता है. बस रो पीट कर कुछ दिनों में वह भी सब्र कर लेता है. ಇದು ಯಾರು ಯೋಚನೆ ಮಾಡುತ್ತಿಲ್ಲ. ಯಾವಾಗ ಯಾರ ಸರತಿ ಬರುತ್ತದೆಯೋ ಆಗ ಅವರಿಗೆ ಈ ಕಡೆ ಗಮನ ಬರುತ್ತದೆ. ಆಗ ಅಳುತ್ತಾ ದುಃಖಿಸುತ್ತಾ ಸ್ವಲ್ಪ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅವನು ಕಳಿಸಿದ್ದ ರಾಕ್ಷಸ
ದಾಳಿ ಮಾಡಿ ತಿಂದು ಹಾಕುತ್ತಾನೆ. ಭೀಮ ಕಬ್ ಸೆ ಐಸಾ ಹೋತಾ ರಹಾ ಹೈ, ಹಾಗಾದರೆ ಇದು ಯಾವಾಗಿನಿಂದ ಈ ರೀತಿ ನಡೆದುಕೊಂಡು ಬರುತ್ತಿದೆ? ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪಿछले 40 सालों से, ಕಳೆದ 40 ವರ್ಷಗಳಿಂದ ಈ ರೀತಿ ಮಾಡುತ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಭೀಮ್ बड़े बहादुर हो तुम लोग. अरे 40 वर्षों में एक आदमी ऐसा नहीं पैदा हुआ जो उस राक्षस को पाठ पढ़ा सकते हो. अगर तुम हिम्मत करो तो उसे मार सकते हो. बच्चों, हिम्मत का अर्थ लिखिए. हिम्मत ಧೈರ್ಯ. ಹಿಮ್ಮತ್ ಅಂದ್ರೆ ಧೈರ್ಯ, ಸಾಹಸ. ಆಗ ಭೀಮ ಹೇಳ್ತಾನೆ, ನಗುತ್ತಾ ಭೀಮ ಹೇಳ್ತಾನೆ, ಏನು ಬಹಳ ಶೌರ್ಯಶಾಲಿಗಳಾಗಿದ್ದೀರಿ. ಬಹದ್ದೂರ್, ಶೌರ್ಯಶಾಲಿ, ಬಹಳ ನೀವೆಲ್ಲ ಶೌರ್ಯಶಾಲಿಗಳಾಗಿದ್ದೀರಿ. ಏನು 40 ವರ್ಷಗಳಿಂದ ಅವನನ್ನು ಮಟ್ಟ ಹಾಕಲು ಯಾರು ವ್ಯಕ್ತಿ ಇಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಲೇ ಇಲ್ಲವೇ? ಆ ರಾಕ್ಷಸನಿಗೆ ಸರಿಯಾದ ಪಾಠವನ್ನು ಕಲಿಸಲು ಯಾರು ಮುಂದೆ ಬರಲಿಲ್ಲವೇ? ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಧೈರ್ಯ ಇದ್ದಿದ್ದರೆ ಅವನ್ನ ಹೊಡೆದು ಹಾಕಬಹುದಾಗಿತ್ತು. ಸುನೋ ಭಾಯಿ, ತುಮ್ ಚಿಂತಾ ಮತ್ ಕರೋ. ನೋಡು ಸಹೋದರ, ನೀನೇನು ಚಿಂತಿಸಬೇಡ. ಊಟೋ ಕಾವೋ ಪೀವೋ, ನೀನೇನು ಚಿಂತಿಸಬೇಡ. ಚೆನ್ನಾಗಿ ತಿನ್ನಿ, ನೀರನ್ನು ಕುಡಿ, ಆರಾಮಾಗಿರಿ. ಹೋಗು ಹೋಗು ಸಹೋದರಿ, ರಸೋಯಿಗರ್ ಜಾವು, ನೀನು ಅಡಿಗೆ ಮನೆಗೆ ಹೋಗು. ಮಗಳೇ, ನೀನು ಹೋಗು, ನಿಮ್ಮ ಕೆಲಸವನ್ನು ನೀವು ಮಾಡಿ. ನೀವು ನಾಳೆ ಯಾರೂ ಹೋಗಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಬಕಾಸುರನ ಬಳಿ ನೀವು ಯಾರು ಹೋಗಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಬ್ರಾಹ್ಮಣ ಕ್ಯಾ ಕ್ಯಾ ಕहा तुमने बहन, हमसे कोई नहीं जाएगा. ಏನು ಹೇಳಿದೆ ಸಹೋದರಿ? ಏನು ನಾಳೆ ಯಾರು ನಾವು ಹೋಗುವುದು ಬೇಕಾಗಿಲ್ಲವೇ? ಕುಂತಿ ಹಾ, ತುಮ್ಸೆ ಕೋಯಿ ನಹೀ ಜಾಯೇಗಾ, ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರೂ ಹೋಗಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರು ಹೋಗಬೇಕಾಗಿಲ್ಲ. मेरा यह बेटा, मेरा तो 5 बेटे हैं. ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಯಾರು ಹೋಗುವುದು ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಆಗ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಹೇಳ್ತಾನೆ, ಜೋ ಕೌನ್ ಜಾಯೇಗಾ, ಹಾಗಾದ್ರೆ ಯಾರು ಹೋಗುವುದು? ಕುಂತಿ मेरा यह बेटा, मेरे तो 5 बेटे हैं ना. ब्राह्मण नहीं नहीं, क्या नहीं हो सकता. हमारी बारी हो और तुम्हारा बेटा जाए. कुंती अब तुम चुप रहो. क्या बेटा, तुम तैयार हो ना? भीम तैयार ना. जब से बकासुर का नाम सुना है, मेरी भुजाएं फड़क रही हैं, मेरे नेत्र उसे देखने को उतावले हो रहे हैं. वाह मां, जहां हम रहे वहां बकासुर किसी को सता सकेगा. तैयारी तेरी मां.